तर बदलापूर प्रमाणेच तिकडे कल्याण डोंबिवलीतील प्रवाशांनी सुद्धा रेल्वे प्रवास टाळलाय। कल्याण डोंबिवली रेल्वे स्थानकावर तुरळक गर्दी सध्या आज पाहायला मिळते। मध्य रेल्वेवर 3 दिवसांचा जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी कल्याण डोंबिवलीकरांनी रेल्वेने प्रवास करणं टाळलेलं आहे। बदलापूर मधली सुद्धा आपण परिस्थिती पाहिली, तिथे सुद्धा कमीच प्रमाणात गर्दी होती आणि आता कल्याण डोंबिवली रेल्वे स्थानकावर आपण पाहू शकतोय ज्यावेळी इथे पाय ठेवायला खरं तर स्थानकावर जागा नसते त्यावेळी ही तुरळक गर्दी सध्या पाहायला मिळते। रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व ठाणे रेल्वे स्थानकात या दोन रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण व विस्तारीकरणाचं काम मध्य रेल्वेने हाती घेतलं। या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने या कामांसाठी मेगा ब्लॉक जाहीर केला। जवळपास 900हून अधिक लोकलच्या फेऱ्या या रद्द करण्यात आल्या, तर काही मेल एक्सप्रेस देखील रद्द करण्यात आल्या। त्यामुळे या 3 दिवसात प्रवाशांची गर्दी होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती। या गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने प्रवाशांना देखील रेल्वेने काही कामानिमित्त बाहेर पडा, काम नसेल तर रेल्वेने प्रवास करू नका असं आवाहन केलं होतं। आज आपण उभा आहोत या कल्याण रेल्वे स्टेशनवर। कल्याण रेल्वे स्टेशनवर सकाळी 7 ते 11 दरम्यान प्रचंड अशी गर्दी असते। या रेल्वे स्थानकावर पाय ठेवायला देखील जागा नसते। मात्र रेल्वेच्या या आव्हानाला आज प्रवाशांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळतं। रेल्वे स्थानकावर नेहमीपेक्षा निम्मी गर्दी असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। त्याचप्रमाणे स्टेशन परिसरातील जे रिक्षा स्टँड आहे त्या ठिकाणी देखील गर्दी नाही आहे। तिकीट काउंटर देखील नेहमीप्रमाणे आज गर्दी दिसून येत नाही। एकंदरीतच या मेगा ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने केलेल्या आव्हानाला प्रवाशांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। अभिजित देशमुख, साम टीव्ही, कल्याण।